हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. आपल्या अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आज आपण 20th लेक्चर पाहतो आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे की जे GS3चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर या विषयांवरती आपण अंडरकरंट इथे डिस्कस करत असतो. तर जे काही करंटमध्ये टॉपिक्स चालू आहेत त्या टॉपिक्सवरती इथे आपण ब्रीफ डिस्कशन्स करतो. तर आज आपण एन्व्हायरमेंटचा जो एक टॉपिक आहे तो इथे पाहणार आहोत. तर त्याच्या आधी जो आपला एन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटीचा सिलेबस आहे तो एकदा पाहूया, जो की GS पेपर 3 जो आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे त्यामध्ये येतो. तर बघा की कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, हे 3 पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये कन्झर्वेशन म्हणजे कुठलीही स्पीसीज आहे किंवा फ्लोरा फोना जो काही बायोडायव्हर्सिटी आहे तर त्याच्यामध्ये कन्झर्वेशन, त्याच्यासाठी घेतलेले जे काही एफर्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण टायगर, जो प्रोजेक्ट टायगर होता तो पाहिला होता, ठीक आहे, तर तो कन्झर्वेशनमध्ये येतो. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन, पोल्युशन, टाईप्स ऑफ पोल्युशन, त्याच्यामध्ये पोल्युशन्सचे जे काही इम्पॅक्ट आहेत ते, ठीक आहे. त्याच्यानंतर डिग्रेडेशन, पोल्युशनमुळे काय काय त्याचे डिग्रेडेशन्स किंवा काय काय इम्पॅक्ट्स पाहायला भेटतात ते हे, आणि जो काही आहे तो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो कोर, की न्यूजमध्ये होतं की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जो आहे त्याच्यामध्ये काही एक्झम्पशन्स देण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय आहे, त्याची प्रोसिजर काय आहे, त्याच्यामध्ये करंटमध्ये म्हणजे न्यूजमध्ये का ते न्यूजमध्ये होतं आणि काय काय एक्झम्पशन्स देण्यात आलेली आहेत, तर हे आपण आज पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा एन्व्हायरमेंटमधला जो सिलेबस आहे तो डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स आणि डिझास्टर रेझिलियंट सोसायटी. तर हे जे 3 पॉईंट्स आहेत ते डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतात. तर आजचा जो आपला टॉपिक आहे दॅट इज की पहा, न्यूजमध्ये होतं की दॅट इज एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रूल्स अमेंडेड, प्रोजेक्ट्स नियर द LOC दोज ऑफ स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू वोंट नीड अ ग्रीन नॉड. तर काही एक्झम्पशन्स देण्यात आलेली आहेत, तर ती एक्झम्पशन्स कुठली आहेत वगैरे आपण हे या न्यूजमध्ये पाहूया. तर पहिल्यांदा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय आहे. द मिनिस्ट्री, बघा आता एक नोडल एजन्सी असते जी याच्यासोबत डील करते. तर इथे आहे की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज has notified amendments to the environmental impact assessment rules, making several exemptions to gaining environmental clearance. म्हणजे एखादा प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये किंवा जो काही अलॉटेड एरिया आहे तिथे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं, तर त्याच्या आधी आपल्याला काय घ्यावा लागतो, क्लिअरन्स घ्यावा लागतो, एक ग्रीन नॉड घ्यावा लागतो की येस, ग्रीन सिग्नल की तुम्ही हा जो काही प्रोजेक्ट आहे तो तिथे विदाऊट हार्मिंग द नेचर किंवा जो काही नॅचरल बॅलन्स आहे तो न डिस्टर्ब करता इथे तुम्ही काय करू शकता, तो इम्प्लिमेंट करू शकता. तर हे जे काही ग्रीन सिग्नल आहे तो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज यांच्याकडनं काय झालेलं आहे, तर या रूल्समध्ये ते कुठले आहेत की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, ठीक आहे. तर या रूल्समध्ये काय केलेले आहेत, काही बदल करण्यात आलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की काही एक्झम्पशन्स दिलेत जे की या एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी, म्हणजे जे काही प्रोजेक्ट्स आहेत LOC दॅट इज लाईन ऑफ कंट्रोल, तर इथे काय करण्यात आलेले आहेत, काही एक्झम्पशन्स देण्यात आलेले आहेत. तर अमेंडमेंट्स कधी झाले होते बघा, 2016, 2020 आणि 2021मध्ये, ठीक आहे. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय आहे बघूया. इज अ टूल यूज टू ॲक्सेस द सिग्निफिकंट इफेक्ट ऑफ द प्रोजेक्ट ऑर डेव्हलपमेंटल प्रपोजल ऑन द एन्व्हायरमेंट, ठीक आहे. तर आपल्याला कळतं की जे काही प्रपोजल्स आपण देतो, फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चरचा एखादा प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, एखादा हायवे बिल्ड करायचा आहे आणि तो हायवे जर एखाद्या फॉरेस्टमधनं होत असेल किंवा एखाद्या कन्झर्वेटिव्ह लँड जिथे की कन्झर्वेशन चालतं एखाद्या स्पीसीचं, तिथून जर तो जात असेल तर त्याला ग्रीन नॉट द्यावा का किंवा ग्रीन सिग्नल द्यावा का, जेणेकरून की त्याचं जे काही इफेक्ट्स आहेत एन्व्हायरमेंटवरती काय होणार आहेत, तर हे इथे समजून घेण्याची जी काही प्रोसेस आहे, जी काही पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, तर ती इथे केली जाते. दॅट इज अ टूल यूज टू ॲक्सेस द सिग्निफिकंट इफेक्ट्स ऑफ प्रोजेक्ट ऑर द डेव्हलपमेंटल प्रपोजल ऑन द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवरती त्याचे काय इफेक्ट्स आहेत त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते इथे केलं जातं. त्यानंतर ॲज पर द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, environmental impact assessment is a tool used to identify the environmental, social and economic impact,
ठीक आहे. तर एन्व्हायरमेंटल तर आहेच, त्यानंतर सोशल आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट पण आहे त्या प्रोजेक्टचा. अँड प्रोजेक्ट प्रायर टू द डिसिजन मेकिंग, तर डिसिजन मेकिंगची जी अथॉरिटी आहे त्यांच्याकडनं जो काही नॉड आहे त्या जो काही ग्रीन सिग्नल आहे तो यायच्या आधीच इथे काय आहे की एन्व्हायरमेंटल, सोशल आणि इकॉनॉमिक जो काही इम्पॅक्ट होणार आहे त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे त्या प्रोजेक्टच्या इम्प्लिमेंटेशनच्या आधी तर ते इथे केलं जातं. तर ही डेफिनेशन होती UNEPच्या थ्रू आलेली आणि ही होती की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आपण जनरली काय समजतो. ठीक आहे. त्यानंतर दिस एन्श्युअर्स दॅट द प्रपोजल्स आर अंडरस्टूड प्रॉपरली बिफोर डिसिजन्स आर मेड. तर प्रत्येक जे काही प्रपोजल आहे ते मिनिस्ट्रीकडे जातं, त्याचं क्रॉस चेकिंग होतं, त्याच्यानंतर त्याच्यावरती काय काय इम्पॅक्ट आहेत हे कॅल्क्युलेट केले जातात. तर ही काय एक स्टेप वाईज प्रोसिजर आहे जी काय करते की इथे जे काही इम्पॅक्ट्स आहेत ती कॅल्क्युलेट करते. तर बघा एम काय आहे, टू प्रेडिक्ट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ॲट अर्ली स्टेज प्रोजेक्ट अँड प्लॅनिंग द डिझाईन, फाइंडिंग वेज अँड मीन्स टू रिड्यूस द ॲडवर्स इम्पॅक्ट. तर अर्ली स्टेज आपण म्हटलं की एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे. ठीक आहे. तर या प्रोसिजरमध्ये काय की अर्ली सायन्स जे असतात, ठीक आहे, बघा आपण म्हणतो की जितक्या लवकर आपण एखादी गोष्ट प्रिव्हेंट करू, दॅट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पण आता एखादी गोष्ट झाली आहे तर ती आपण इतक्या अर्ली स्टेजलाच क्युअर करू जेणेकरून की त्याचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टचे किंवा कुठल्याही आपण इम्प्लिमेंट केलेल्या गोष्टीचे तर ते काय होतील की त्याचे ॲडवर्स इम्पॅक्ट्स कमी होतील. तर सेम वे इथे काय आहे की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स ॲट अर्ली स्टेज, तर हे अर्ली स्टेजवरतीच आपल्याला रिड्यूस करायचे आहेत. अँड प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड डिझाईन, फाइंडिंग वेज अँड मीन्स टू रिड्यूस द ॲडवर्स इम्पॅक्ट, shape projects to suit the local environment and present the predictions and options to the decision makers. ठीक आहे. म्हणजे जर एखादा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतोय तर जे काही लोकल रेसिडेंट्स आहेत किंवा लोकल एन्व्हायरमेंट आहेत त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे आणि प्रेझेंट प्रेडिक्शन्स काय आहेत आणि त्याच्यासाठी आपण जर काही इम्पॅक्ट्स होणार असतील नेगेटिव्ह तर त्याच्यासाठी आपण दुसरे काही अल्टरनेटिव्स ऑप्शन्स इथे देऊ शकतो का. सो दिस इज द एम ऑफ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. त्यानंतर प्रोसेस काय आहे बघा की स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय की स्कॅनिंग अँड स्कोपिंग आहे, असेसमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल रिस्क आहे, मिटिगेशन, डिसिजन मेकिंग आणि मॉनिटरिंग. ठीक आहे. तर डिसिजन मेकिंगच्या आधी 3 to 4 स्टेप्स आहेत ज्याच्यातनं काय करावं लागतं आपल्याला स्क्रीनिंग करून काही प्रोसिजर्स फॉलो कराव्या लागतात. जेव्हा डिसिजन होते त्याच्यानंतर त्याला मॉनिटरिंगसुद्धा केलं जातं, म्हणजे की एखादं डिसिजन आपण घेतलं आहे तर ते इट इज राईट ऑर रॉंग किंवा त्याचे आत्ताच आपण पाहिलं की अर्ली इम्पॅक्ट्स जे आहेत तर त्या स्टेजला आपण कमी करू शकतो का, तर मॉनिटरिंगपर्यंत काय आहे ही प्रोसिजर आहे. तर फर्स्ट स्टेप आहे स्क्रीनिंग. तर या स्क्रीनिंगमध्ये डिटरमाइन्स वेदर द प्रपोज्ड project requires environmental impact assessment and if does then the level of assessment is required. तर इथे पहिल्यांदा तर प्रोजेक्ट जेव्हा आपण प्रपोजल म्हणजे प्रोजेक्टचं प्रपोजल आपण पाठवतो अथॉरिटीकडे तर तिथे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची गरज आहे का आणि ती आहे तर ती केली जावी. ठीक आहे. इफ रिक्वायर्ड देन इट हॅज टू बी डन. त्यानंतर स्कोपिंग, तर बघा की आयडेंटिफाईज द की इश्यूज अँड इम्पॅक्ट्स दॅट शुड बी फर्दर इन्व्हेस्टिगेटेड, डिफाईन्स द बाउंड्री अँड टाईम लिमिट ऑफ द स्टडी. म्हणजे काय की एक टाईम बाउंड स्टडी इथे केलेला आहे तुमच्या प्रोजेक्टवरती जेणेकरून की काय की इश्यूज म्हणजे जर एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनवरती काय की इश्यूज आणि इम्पॅक्ट्स होणार आहेत जे की इन्व्हेस्टिगेट केले जावेत. ठीक आहे. सो दिस इज द सेकंड स्टेप. Then the third is impact analysis, identifies and predicts the likely environmental and social impacts of the प्रपोज्ड प्रोजेक्ट. तर जो काही प्रोजेक्ट आहे आपण प्रपोज केलेला तर त्याचे फक्त एन्व्हायरमेंटलच नाही तर सोशलसुद्धा काय इम्पॅक्ट होणार आहेत जेणेकरून की ॲडवर्स इम्पॅक्ट्स आपल्याला थांबवता येतील. तर याच्यासाठी काय आहे की इम्पॅक्ट ॲनालिसिस. त्यानंतर मिटिगेशन, रेकमेंड्स द ॲक्शन्स टू रिड्यूस अँड अवॉइड द पोटेन्शियल ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज. तर डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये फॉर एक्झाम्पल मायनिंगची एखादी ॲक्टिव्हिटी आहे तर त्या मायनिंगच्या ॲक्टिव्हिटीमुळे जर तिथल्या एरियाज म्हणजे तिथल्या जे काही लोकल रेसिडेंट्स आहेत तर त्यांच्या हेल्थवरती जर काही ॲडवर्स इम्पॅक्ट्स होत असतील तर ही काय आहे की प्रोसिजर जे मायनिंगची जी काही प्रोजेक्ट आहे तर ती काय करावी प्रायमरी स्टेजलाच आपण काय करू शकतो त्याचे इम्पॅक्ट्स कमी करू शकतो का. किंवा मिटिगेशन म्हणजे की रेकमेंडेशन्स दिले जातात की ॲक्शन जे काही ॲक्शन्स घ्यायचे ते रेड्यूस अँड अवॉइड द पोटेन्शियल एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस. तर हे आपण मायनिंगच्या प्रोसेसमध्ये पाहिलं की हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस आहेत. ठीक आहे. किंवा एखादा
फॅक्टरी असेल, ठीक आहे, केमिकल फॅक्टरी, तर केमिकल फॅक्टरीमध्ये काय की एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, लँड पोल्युशन, त्यानंतर तिथले जे काही काम करणारे आणि इतर रेसिडेंट्स आहेत, लोकल रेसिडेंट्स, तर त्यांच्यावरती हेल्थ इम्पॅक्ट काय आहेत. तर अशाच प्रोसिजरमध्ये आपण काय करतो, मिटिगेशनमध्ये रेकमेंडेशन्स देतो की ते कसे कमीत कमी आपल्याला इथे करता येतील ते इम्पॅक्ट. त्यानंतर की रिपोर्टिंग द result of environmental impact assessment in form of report to the decision making body and other interested parties. तर जे काही प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट केला आहे तर त्याचं रिपोर्टिंगसुद्धा झालं पाहिजे की आपण जे काही प्रेडिक्शन्स केले होते, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण किती सक्सेसफुल आहोत किंवा काय इम्पॅक्ट्स होत आहेत, तर याचा एक रिपोर्ट बनवला पाहिजे. त्यानंतर पब्लिक हिअरिंग ऑन कम्प्लिशन ऑफ द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट. पब्लिक अँड एन्व्हायरमेंटल ग्रुप्स लिव्हिंग क्लोज टू द प्रोजेक्ट साईट मे इन्फॉर्म अँड कन्सल्टेड. तर आपण म्हटलं की एखादा प्रोजेक्ट जो इम्प्लिमेंट होतो तर तिथले लोकल रेसिडेंट्स आहेत किंवा जो काही एरिया आहे, ठीक आहे, ग्रुप्स लिव्हिंग क्लोज टू द प्रोजेक्ट, तर अशा ग्रुप्सकडनं काय घेतलं पाहिजे तुम्ही, मे बी इन्फॉर्म्ड अँड कन्सल्टेड, की तुम्ही त्या ग्रुपकडनं ऐकून घेतलं पाहिजे की त्यांना काही इश्यूज आहेत का, जो आपण प्रोजेक्ट तिथे इम्प्लिमेंट केला आहे त्याच्या त्यांना काही हार्म्स आहेत का, तर दिस हॅज टू बी डन. सो पब्लिक हिअरिंगचा एक प्लॅटफॉर्म आहे इथे. आणि त्यानंतर रिव्ह्यू ऑफ द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर त्यांच्याकडनं जेव्हा आपण पब्लिक हिअरिंग झाल्यावरती काय आहे की रिव्ह्यू, दॅट इज इट एक्झामाइन्स द ॲडिक्वेसी ऑफ द अँड इफेक्टिव्हनेस ऑफ द EIA रिपोर्ट अँड प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर डिसिजन मेकिंग. तर त्यांच्याकडनं रिव्ह्यू आल्यावरती आपण काय करतो, इथे डिसिजन मेकिंगला आणखीन पुढे एक फास्ट ट्रॅकवरती घेतो आहे आणि जे काही नेसेसरी चेंजेस आहेत तिथे तर ते आपण नेसेसरी चेंजेस इथे करणार आहोत. त्यानंतर आहे की डिसिजन मेकिंगमध्ये डिसाइड्स वेदर द प्रोजेक्ट इज रिजेक्टेड, अप्रूव्ड ऑर नीड्स टू बी फर्दर चेंज. ठीक आहे, तर काय की जर काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स असतील तर द प्रोजेक्ट गोज फर्दर. इफ देर आर नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स इट हॅज टू बी रिजेक्टेड. आणि जर काही ॲडवर्स इम्पॅक्ट्स नसतील आणि जर त्या ॲडवर्स इम्पॅक्ट्स जरी आहेत तरी आपण त्याला एक सबस्टिट्यूशन देऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करून तो इम्पॅक्ट जो आहे तो कमी करू शकतो. तर अशा वेळी काय करू शकतो आपण, फर्दर चेंजेस त्याच्यामध्ये करून तो प्रोजेक्ट फर्दर कंटिन्यू करू शकतो. तर ही जी काही प्रोसेस होती ती एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची प्रोसिजर होती. तर त्याच्यामध्ये जे आत्ता लास्ट स्टेप आहे दॅट इज पोस्ट मॉनिटरिंग टू एन्श्योर दॅट द इम्पॅक्ट ऑफ द प्रोजेक्ट डू नॉट एक्सीड द लीगल स्टँडर्ड्स अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द मिटिगेशन मेजर्स इन मॅनर सच ॲज डिस्क्राइब्ड इन द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट. तर जे काही लीगल प्रोसिजर्स आहेत त्या फॉलो करूनच तुम्ही काय केलेलं आहे, ग्रीन नॉड किंवा ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्या स्टँडर्ड्सला ते काय करणार नाही, ते एक्सीड करणार नाही याची काळजी घेऊनच आपण काय करतो, इथे मॉनिटरिंगची जी काही प्रोसेस आहे ती इथे करतो. त्यानंतर की एक्झम्पशन्स आपण पाहिलं की न्यूजमध्ये की LOCचा जो काही एरिया होता दॅट इज लाईन ऑफ कंट्रोलचा, तर तिथे काय केलेलं आहे की कुठलाही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा आहे तर तिथे जे काही एक्झम्पशन्स दिलेले आहेत तर त्या एक्झम्पशन्सबद्दल आणि आणखीन कुठले एक्झम्पशन्स दिलेले आहेत, तर हा जो काही करंटचा मुद्दा होता तो इथे डिस्कस करतोय की एक्झम्पशन्स कुठले दिलेत. तर स्ट्रॅटेजिक अँड डिफेन्स प्रोजेक्ट, तर exempting highways projects of strategic and defense importance which are 100 kilometers from the line of control. तर लाईन ऑफ कंट्रोल जी आहे आपण पाहतो की मोस्टली हिली रिजनमध्ये आहे, म्हणजे हिमालयन रिजनमध्ये. आणि हिमालयन रिजन जो काही टेरेन आहे तो आपल्याला माहिती की कंटिन्युअसली ग्रोईंग रिजन आहे. तर तिथे काय आहे की ज्या काही ॲक्टिव्हिटीज आपण करू त्याच्याने लँडस्लाईड्स आणि अदर ज्या काही इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज आहेत, ठीक आहे, म्हणजे ॲडवर्स इम्पॅक्ट तर तो होण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे इथं आपण काय करतो की नेहमी तिथले जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या इम्प्लिमेंट करण्याच्या आधी आपण खूप वेळा विचार करतो. तर अशा प्रोजेक्ट्सलाच ते काय म्हणतात आहे की exempting highways projects and strategic and defense importance which are 100 kilometers from the line of control. तर 100 kilometers लाईन ऑफ कंट्रोलपासून जे येतात तर इथे काय आहे, दे आर exempted फ्रॉम दिस. हायवे प्रोजेक्ट्स रिलेटेड टू डिफेन्स and strategic importance in border states are sensitive, needed to be executed on priority, keeping the view strategic defense and security considerations. तर आपल्या इंडियाचं जे काही स्ट्रॅटेजिक डिफेन्स आहे आणि एक स्ट्रॅटेजिक व्ह्यू आहे तर तो लक्षात घेता इथे काय की 100 किलोमीटर्स LOCपासून इथे काय केलेलं आहे, एक्झम्पशन्स दिलेलं आहेत या EIAला, दॅट इज एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटला. कारण इथे काय तो खूप स्ट्रॅटेजिक आणि सेन्सिटिव्ह एरिया जरी असला तरी तो आपल्या डिफेन्सच्या व्ह्यूनी काय आहे तो इम्पॉर्टंट आहे.
त्यानंतर exemptions to be accorded to the highways and strategic importance in way with the need for green clearance in construction of the Char Dham project, which includes widening of 899 kilometers roads in the ecologically sensitive areas of Uttarakhand to improve connectivity to Kedarnath, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री श्राईन्स. तर हा काही जो चारधाम प्रोजेक्ट होता, तर तिथे सुप्रीम कोर्टने पण काय केलेलं आहे या मॅटरमध्ये परत एकदा लक्ष देऊन सांगितलेलं आहे की ह्या ज्या काही चार धाम आहेत तर याची कनेक्टिव्हिटी जी आहे ती वाढवण्यासाठी आणि 899 किलोमीटरचा जो काही रोड आहे त्याची जी काही ब्रॉडनिंग आहे आणि कनेक्टिव्हिटी आहे ती वाढवण्यासाठी इथे सुद्धा काय दिलेलं आहे, त्यांना एक्झम्पशन्स दिलेले आहेत बिकॉज हे टुरिझमचा पार्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की बायोमास बेस्ड प्लांट. तर बायोमास बेस्ड प्लांट इथे सुद्धा एक्झम्पशन्स दिले आहेत. तर इथे काय आहे की द थर्मल पॉवर प्लांट्स अप टू 15 megawatt based on the biomass and non-hazardous municipal solid waste using auxiliary fuels such as coal, lignite and petroleum products up to 15% have also been exempted as long as the fuel mix is eco-friendly. तर जे काही फ्यूल आहे इथे आपण यूज करतो या बायोमास प्लांटमध्ये, तर जोपर्यंत की ते फ्यूल एन्व्हायरमेंटला हार्मफुल नाही आहे आणि काय की 15% ऑफ ऑल्सो हॅव बीन एक्झम्प्टेड. पण कुठंपर्यंत ॲज लॉंग ॲज द फ्यूल इज इको फ्रेंडली. तर फ्यूल जे काही आहे इथे यूज करतो आहे जे बर्न करण्यासाठी, तर ते कुठलं आहे की कोल आहे, लिग्नाईट आहे आणि पेट्रोलियम आहे. तर अशा फ्यूल जोपर्यंत यूज होतात आहे तर तोपर्यंत दीज प्लांट्स आर ऑल्सो एक्झम्प्टेड. ठीक आहे. अँड द लास्ट वन इज पोर्ट्स अँड हार्बर्स डीलिंग इन द फिश. तर जे काही फिशरी आपल्याला माहिती आहे की ॲक्वॅटिक लाईफ किंवा ॲक्वॅटिक जे काही रिसोर्सेस आहेत ते आपल्याकडे खूप सारे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याकडे इतकी मोठी कोस्टलाईन अवेलेबल आहे. तर अशा वेळेला सुद्धा इथे काय केलेलं आहे की फिश हँडलिंग पोर्ट्स अँड हार्बर्स विथ लेस पोल्युशन पोटेन्शियल कम्पेअर्ड टू द अदर्स. म्हणजे आपण पाहिलं की जेव्हा आपण फिशिंग किंवा अदर ज्या काही ॲक्वॅटिक ॲक्टिव्हिटीज आहेत तो इथे करतो तेव्हा पोल्युशनचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर जेव्हा की पोल्युशन इथे कमी तुम्ही क्रिएट करताय तोपर्यंत काय आहे की या ज्या ॲक्टिव्हिटीज इथे आहेत त्या एक्झम्प्ट केलेल्या आहेत. दॅट बेनिफिट्स द स्मॉल फार्मर्स अँड एक्झम्प्टेड फ्रॉम एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. तर जोपर्यंत की ते स्मॉल फार्मर्सला बेनिफिट करत आहेत या ॲक्टिव्हिटीज फिशिंगच्या, तोपर्यंत इथे काय केलेलं आहे, यांना एक्झम्प्ट केलेलं आहे. बट वन्स इफ इट स्टार्ट्स क्रिएटिंग अ प्रॉब्लेम, जर या सगळे प्रोजेक्ट्स एकदा जर एन्व्हायरमेंटवरती जर काही प्रॉब्लेम्स क्रिएट असतील तर इथे परत काय आहे की इथे परत आपल्याला EIAचं जे काही कन्सल्टेशन आहे ते घ्यावं लागेल. तर इट वॉज अबाउट द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जे की न्यूजमध्ये होतं. तर इथे आपण त्याची कन्सेप्ट पाहिली, त्याच्यानंतर सिलेबसमध्ये तो पॉईंट कुठला होता हे पाहिलं, त्यानंतर त्याचं जे काही न्यूजमध्ये रेलेव्हन्स काय होतं हे पाहिलं. सो या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.